मे 2024 बेंगळुरूच्या मराठा हळळी परिसरात राहणाऱ्या 28 वर्षाच्या कृतिका रेड्डीच्या आई-वडिलांची खुशी गगनात मावेनाशी झाली होती. कारण त्यांची लाडकी मुलगी जम्मू काश्मीरमध्ये तिचं प्री वेडिंग फोटोशूट करत होती. रेड्डी कुटुंबाचा कायम एकच स्वप्न होतं. त्यांची शिकलेली, हुशार मुलगी कृतिका, जिला त्यांनी डॉक्टर बनवलं, तिचं लग्न एका चांगल्या घराण्यात व्हावं. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं होतं. कृतिका रेड्डीचं लग्न ठरलं होतं डॉक्टर महेंद्र रेड्डीसोबत. महेंद्रसुद्धा पेशानं डॉक्टरच. जम्मू काश्मीरच्या 6 वेगवेगळ्या लोकेशन्सवर चाललेल्या त्या फोटोशूटमध्ये दोघांमधील प्रेम, त्यांची ट्युनिंग, सर्व काही जणू एखाद्या चित्रपटासारखं दिसत होतं. आणि मग आला 26 मे 2024. कृतिका आणि महेंद्रचं लग्न, जे इतकं भव्य-दिव्य झालं की संपूर्ण शहरात त्यांची चर्चा होती. का नसावी? रेड्डी कुटुंबानं आपल्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल काही कोटी रुपये खर्च केले होते. कन्यादानाच्या वेळी तर त्यांनी मुलगी आणि जावयाला 3 कोटीचं घर देखील गिफ्ट केलं. हे सगळं इथेच थांबलं नाही. लग्नाची पहिली वर्षगाठ येण्याआधी त्यांनी कृतिका व महेंद्र यांच्या नव्या क्लिनिक स्किन अँड स्कॅल्पच्या सेटअपमध्येही मोठी मदत केली. या क्लिनिकचं ओपनिंग ठरलं होतं 4 मे 2025. पण ज्यांना त्यांनी काही महिन्यापूर्वीच आशीर्वाद देऊन नव्या आयुष्यात पाठवलं होतं, तीच मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या घरात तडफडत तडफडत जीव सोडून जाईल, असा विचार त्यांच्या स्वप्नातही आला नसता. क्लिनिक ओपनिंगला फक्त 10 दिवस बाकी होते आणि नेमका त्याआधी 24 एप्रिल 2025 रोजी कृतिका रेड्डीचा मृत्यू झाला. पहिल्याच दिवशी सर्वांना हे एक साधं नैसर्गिक निधन वाटलं. पण 6 महिन्यानंतर एका लिफाफ्यातून बाहेर आलेलं एक धोकेबाज सत्य सर्वांच्या अंगावर शहारे आणणारं ठरलं. फसवणूक, खोटेपणा आणि रक्ताने लिहिलेला विश्वासघात. ही संपूर्ण केस एका भयानक, थरारक कथा बनली. महेंद्र कृतिकाची काळजी घेतोय असा नाटक करत होता, पण त्याच्या मनात आधीच भीषण प्लॅन तो तयार करत होता. कृतिका जेव्हा जेव्हा तब्येतीची समस्या सांगायची, तेव्हा महेंद्र त्याला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम मानून तिला वेगवेगळ्या इंजेक्शन आणि औषधांचे डोस देत राहिला. पण हळूहळू महेंद्रने या औषधांमध्ये असामान्य डोस मिसळायला सुरुवात केली. असा डोस जो पेशंटला हळूहळू आतून कमजोर करत जातो. कृतिका दिवसेंदिवस थकलेली दिसू लागली. ती विचारायची, महेंद्र, माझी तब्येत सतत अशी का बिघडते? आणि महेंद्र अत्यंत शांत, प्रेमळ आवाजात म्हणायचा, काही नाही, दवाईचा असर आहे, तू रिलॅक्स कर. कृतिका विश्वासाने सगळं मानायची, कारण तिला वाटत होतं तिचा नवरा डॉक्टर आहे आणि तिच्यावर खूप प्रेम करतो. पण या प्रेमाच्या मुखवट्यामागे एक राक्षस लपला होता. मर्डरचा टायमिंग ठरलं होतं. महेंद्रला वाटत होतं, जर कृतिका मेली तर त्याला 3 कोटीचं घर, क्लिनिकमध्ये अर्धा हक्क आणि समाजात सहानुभूती मिळेल. दुसरीकडे जर त्याने घटस्फोट घेतला तर सन्मान जाईल, पैसा जाईल आणि पुढचं लग्न देखील अवघड होईल. म्हणून त्याने एकच मार्ग निवडला, कृतिकाला हळूहळू, कोणालाही कळू न देता संपवण्याचा. 24 एप्रिल मर्डरचा दिवस. त्या दिवशी कृतिकाला खूप पोटदुखी आणि उलट्या होत होत्या. महेंद्रने तिला तीव्र औषधांचा डोस दिला, ज्यात ओव्हरडोस मिसळलेला होता. रात्री महेंद्र आणि कृतिका तिच्या माहेरीच थांबले. सकाळी 7:30ला महेंद्र उठून कृतिकाला उठवायला गेला आणि कृतिका निर्जीव पडलेली होती. तो लगेच सासू-सासऱ्यांना बोलावतो. अकस्मात घाबरल्यासारखा अभिनय करून कावेरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं, शी इज ब्राउड डेड. संपूर्ण घरात हाहाकार. कुणालाच काही सुचत नव्हतं. सगळ्यांना वाटलं कृतिका तिच्या तब्येतीमुळेच गेली. महेंद्रचे बदलते चेहरे, पोस्टमार्टम काहीच सिद्ध करू शकले नाही. सगळं नैसर्गिक मृत्यूसारखं दिसत होतं. पण फक्त काही आठवड्यात महेंद्र इन्स्टाग्रामवर नवीन अकाउंट बनवतो. कृतिकाचा एकही फोटो नाही. त्याऐवजी ट्रिप, वेकेशन्स, फोटोशूट, मोटिवेशनल कोट्स. जणू पत्नीचं निधन नव्हे, जगण्याचा नवा चॅप्टर सुरू झाला होता. आणि लोकांना वाटलं, कदाचित हा त्याचा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग. पण
सत्य तर खूपच काळ होतं. 6 महिन्यानंतर आला तो लिफाफा. कृतिकाच्या मृत्यूला 6 महिने झाले. एके दिवशी कृतिकाच्या आई-वडिलांच्या घराच्या पोस्ट बॉक्समध्ये एक अनामिक लिफाफा येतो. त्या लिफाफ्यात 2 गोष्टी होत्या. काही इंजेक्शनच्या शिशा, एक हाताने लिहिलेली नोट. त्या नोटमध्ये फक्त इतकंच लिहिलेलं होतं. डॉक्टर कृतिकाची नॅचरल डेथ नव्हती. तिच्यावर ज्याने प्रेमाचं नाटक केलं त्यानेच तिला हळूहळू मारलं. मुनी रेड्डी आणि सौजन्या रेड्डी हादरून गेले. हा कोण? ही शिशा कोणत्या? हे औषधं कोण देत होतं? ते लगेच मराठा हळली पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक लॅबला दिलेले सॅम्पल पुन्हा तपासले गेले आणि 6 महिन्यांनी फॉरेन्सिक लॅबने तो रिपोर्ट दिला, ज्याने केसला पलटी मारली. अतिशय धक्कादायक फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट. कृतिकाच्या रक्तात आढळलं सॅक्सिनिन कोलिन चे सूक्ष्म अंश. ऑपरेशन थिएटरमध्ये जे वापरले जाते, ज्याचा ओव्हरडोस शरीराचे स्नायू बंद करतो, श्वसन थांबवतो आणि मृत्यू होतो. हे औषध फक्त डॉक्टरच सहज मिळवू शकतात. महेंद्र गॅस्ट्रोसर्जन, ओटी एक्सेस, औषधांवर पूर्ण पकड. सगळं पटापट जुळायला लागलं. महेंद्र एक शातीर खुनी. पोलिसांनी महेंद्रचा मोबाईल, चॅट, CCTV तपासला. कृतिकाच्या आजारपणाच्या दिवसात महेंद्र वारंवार जास्त डोस देत होता. त्याने गुप्तपणे खरेदी केलेल्या काही औषधांचे ट्रॅक मिळाले. इंस्टाग्रामवरील त्याची अचानक हॅपी लाईफ पोलिसांना शंका देत होती. त्याच्या ब्राउझर हिस्ट्रीत हाऊ टू इंड्यूस सायलेंट कार्डिॲक अरेस्ट, हाऊ टू यूज सॅक्सिनिन कोलिन ॲट होम असे सर्च आढळले. आता सगळं स्पष्ट होतं. कृतिका मेली नव्हती, तिला मारण्यात आलं होतं. मजबूत पुरावे, फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आणि कुटुंबाचे स्टेटमेंटवरून महेंद्रला अटक झाली. त्याच्या चेहऱ्यावर ना दुःख ना अपराध, फक्त एक थंड शांत भाव. जणू समोरचा खेळ तो आधीच जिंकून आला आहे. तर मित्रांनो, ह्यातून आपल्याला हे शिकायला मिळाले की इमोशनच्या नावाखाली कधीही अंधविश्वास करू नये. शिक्षण, पैसा, प्रोफेशन, मानसिकता चांगली नसली तर व्यक्ती धोकादायक ठरते. रिलेशनशिपमध्ये नाटक समजायला शहाणपणा लागत नाही, फक्त वेळ लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं, सत्याला कितीही वर्ष लागली ते एक ना एक दिवस बाहेर येतच.